काय होतं ना, की पाटील म्हटल्यावरती आणि तुझे शोज जास्त करून कोल्हापूरला असतात. हो. त्याच्यामुळे मग नक्की तू कोल्हापूरची की नक्की तू मुंबईची हे कळत नाही. तर ह्या समीकरणाबद्दल काय सांगशील? मुंबईकर लावण्यामागे नक्की काय तुझा उद्देश होता? शो कोणाच्याच घरामध्ये एक्सेप्ट नाही होणार आहे. माझ्या पण नाहीच हं. झालं. काही लोकांना असा प्रश्न आहे, की मुळात या लावणी करतात का? तर मला तुला असं विचारायचं आहे, की तू लावणी करतेस का? त्या लावणीमध्ये मी फक्त लावणीचीच अदाकारी देत असते, ना की कुठलीच. हं, हं, म्हणून हं. मी सगळ्यांना सांगत असते, की टीका करण्याच्या आधी तुम्ही माझा शो बघा हं. किंवा माझा डान्स बघा. त्यानंतर तुम्ही बिनधास्त टीका करा, जर त्यात काही कमी असेल तर. माझं असं होतं, की ज्या नजरेने आम्हाला बघतात, लोकांना असं वाटतं, की ह्या मुलींमुळे लावणी आपली कुठेतरी हरवली आहे किंवा काय झालं आहे किंवा आम्हाला ज्या प्रकारे नावं ठेवली जातात, त्यासाठी मी बिग बॉस प्लॅटफॉर्म निवडला. तर माझ्याकडे फक्त माझा ग्रुपच आहे. हे हे मला सांगायचं होतं. पण बिग बॉसमध्ये असं आहे ना, एडिट करून जेवढं बाहेर दाखवता येईल ना, तेवढंच ते एडिट करून दाखवलं गेलंय. मी मागच्या वेळेसच बोलली होते, की लोकांना असं वाटतं, की आपण काही पण केलं स्टेजवरती, घाणेरडे हावभाव वगैरे केले, तर आपलं नाव होतं. असं काहीच नाही आहे. मी म्हणून तिला क्लिअर केलं, की हं. तू आधी आम्हाला बघ किंवा आमचा विचार कर, त्यानंतर तू जज कर. डायरेक्टली हं. तू असं नाही बोलू शकत, की बरोबर. तुम्ही घाण आहेत किंवा हे. तर ओके. 2 मिनिटं पॉज. वाईट वाटतं, की सर्वांचे घरातले आम्हाला प्रेम देत असतात किंवा बघत असतात. तर तुम्ही लोकांनी डायरेक्ट नावं नका ठेवू, हे माझं तर म्हणणं असतं. जो तुझा चाहते वर्ग आहे तो आहेच, नो डाउट. पण काही वर्गाचं असं म्हणणं आहे, की राधा गौतमीच्या स्टेप्स फॉलो करते. नमस्कार, मी इंदिरा. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं खूप स्वागत. आपल्या नृत्याच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून, त्यानंतर बिग बॉसच्या घरातून चर्चेलं जाणारं आणि तरुणाईला अक्षरशः वेड लावणारं ठसकेबाज व्यक्तिमत्व म्हणजेच राधा पाटील. आज महिला दिनाच्या निमित्ताने राधाचा इथपर्यंतचा जो प्रवास आहे, खरं तर तिचा जो संघर्ष आहे, ज्या संघर्षातून ती वर आली आहे, त्याचबरोबर लावणीचं जे बदलतं स्वरूप आहे, या सगळ्यावर आपण तिच्याशी मनमोकळ्या गप्पा मारणार आहोत. चला तर मग. नमस्कार राधा. नमस्कार. टॉप न्यूज मराठीमध्ये तुझं खूप स्वागत थँक यू. आणि महिला दिनाच्या तुला खूप शुभेच्छा तुम्हाला पण आणि थँक यू. खूप छान दिसतेस नेहमीप्रमाणे. थँक यू. राधा तुझ्या स्टेज शोच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून तू घराघरात पोहोचली आहेस. पण आम्हाला जी राधा माहिती नाहीये, ते जाणून घेण्यात प्रेक्षकांना पण खूप इंटरेस्ट आहे. तर मला लहानपणीचं तुझं लहानपण कुठे गेलं किंवा लहानपणीची राधा याविषयी थोडंसं सांग ना? माझं लहानपण अंबरनाथमध्ये गेलंय. हं, हं. मुंबईला अंबरनाथमध्ये म्हणजे मुंबईच्या बाहेरच आहे, पण अंबरनाथमध्ये. तिथंच माझं शिक्षण वगैरे सगळं झालं आणि मी काहीतरी 7वी असल्यापासून डान्स वगैरेमध्ये मला खूप आवड असल्यामुळे मी ते स्टार्ट केलं. असं म्हणजे मैत्रिणींमुळे असं माहीत पडलं, की एक शो असतो. तेव्हा तर मला माहीत पण नव्हतं, की असं शो वगैरे काय असतं. मग असं छत्रपती शिवाजी महाराजांचा ॲक्ट असायचे. मग त्याच्या पाठीमागे झेंडा वगैरे घेऊन, असं तेव्हा मला डान्स नव्हता येत. मग तिकडनं माझी स्टार्टिंग झाली. मग हळू मला तिकडच्या ताईने शिकवल्यानंतर मी लावणी स्टार्ट केली आणि लावणी स्टार्ट केल्यानंतर असं म्हणजे शोज चालू झाले. मग त्याच्यानंतर मी कोल्हापूरला गेली शो करण्यासाठी. मग 2017ला काहीतरी मी कोल्हापूरमध्ये गेली. तिकडनं माझी सुरुवात झाली खरं तर. आणि तिकडून शो करून आता 4 वर्ष झाले मी माझा शो चालू केला. हं, हं, हं. असं माझं लहानपणापासून जे स्वप्न आहे ते आता पूर्ण झालंय माझं, की मला एक डान्सर बनायचं होतं. असं माझं लहानपणापासून स्वप्न होतं. ओके. बरं मला सांग, की आता तू म्हणालीस, की मूळ अंबरनाथची तू. हां. तर मग राधा पाटील मुंबईकर. हं. काय होतं ना, की पाटील म्हटल्यावरती आणि तुझे शोज जास्त करून कोल्हापूरला असतात. हो. त्याच्यामुळे मग नक्की तू कोल्हापूरची की नक्की तू मुंबईची हे कळत नाही. तर ह्या समीकरणाबद्दल काय सांगशील? मुंबईकर लावण्यामागे नक्की काय तुझा उद्देश होता? माझा जन्मच तिकडचा आहे आणि मला मुंबई, कोल्हापूर, सातारा, सांगली ह्या साईडला मला खूप शो येतात.
तर मी अभिमानाने मुंबईकर लावते, की मी मुंबईमध्ये माझा जन्म झालाय आणि कोल्हापूरमध्ये मी शो करते. म्हणजे माझं मिक्स आहे सगळं. हं. माझं बोलणं कोल्हापूरसारखं हो. आहे आणि राहणीमान मुंबईसारखं आहे. असं मला सगळे लोकांना कधी-कधी विचार करतात, की ही नक्की मुंबईची आहे का, कोल्हापूरची आहे का, कुठली आहे असं. तर कोल्हापूरला मी जास्त राहिली आहे म्हणून माझं कोल्हापूरसारखं बोलणं आहे आणि वागणं पण. आणि जन्म माझा मुंबईचा म्हणून मी अभिमानाने मुंबईकर लावते, की अ मी मुंबईची आहे म्हणून. अच्छा. असं. बरं मला सांग, की आत्ता यशाचं शिखर तू गाठलेलं आहेसच, असं म्हणायला हरकत नाही. पण यश असतं त्यामागे खूप सारा संघर्ष असतो. तर मग एक नृत्यांगना म्हणून तू ठरवलं होतंस, की तुला काहीतरी डान्समध्ये करायचंय किंवा डान्स तुला आवडत होता हो. लहानपणापासूनच एकंदरीत. पण तेव्हा असं काही डोक्यात होतं का, की मी राधा पाटील शो असं माझं पुढे नाव होईल एवढं किंवा तो जो संघर्ष होता, तर तो करताना तुला घरच्यांचा पाठिंबा तेवढा होता का? म्हणजे की तू ह्या क्षेत्रात उतरतेस तर त्यांचा कसा तुला पाठिंबा मिळाला आणि त्याविषयी काय सांगशील? अ, शो कोणाच्याच घरामध्ये एक्सेप्ट नाही होणार आहे. माझ्या पण नाहीच हं, हं. झालं आणि जो पण असेल म्हणजे ज्या पण महिला असतील किंवा कुठलीही मुलगी असेल, कोणाच्या घरामध्ये हे एक्सेप्ट होणारच नाही, की डान्स माझ्या पण घरामध्ये सेम तसंच होतं. खूप मला आई ओरडायची, मारायची, की "नाही तू हे सगळं नाही करायचं, अभ्यास कर." हे ते असं-तसं. पण माझं असं होतं, की मला एक भाऊ नाहीये एकतर आणि आम्ही 4 बहिणी हं, आहोत. हं, तर माझं असं होतं लहानपणापासून, की काहीतरी कमवायचं असेल तर शोमध्ये जास्त पैसे आहेत. हं, जर आपण शिकून जर कामाला गेलो तर आपल्याला 10,000 ते ₹15,000 पेमेंट भेटणार हं, आहे. हं. जर आपण शो वगैरे केलं तर दिवसाला मी 2,000 तरी कमवू शकते. असं मला डोक्यामध्ये लहानपणापासून यायचं. तर म्हणून मी शो निवडला. अभ्यासाकडे दुर्लक्ष केलं आणि शो निवडला आणि शोमधून मी पैसे कमवून आई-वडिलांना आत्तापर्यंत सांभाळत आले. कारण की मला भाऊ नसल्यामुळे तिघींचे लग्न झालेले आहेत. हं, सो मी एकटीच आता घर सांभाळते वगैरे. हं, हं. म्हणून मी शोकडे जास्त लक्ष दिलं. आणि घरामध्ये तर मारहाण तर होतच गेली, की "नाही तू हे सगळं नाही करायचंय," असं-तसं. आत्ता थोडंसं एक्सेप्ट आहे त्यांना, की माझा शो मी स्वतःच चालू केलाय. तर त्यांना पण खूप अभिमान आहे त्या गोष्टीचा, की खूप जिद्दी आहे मी एकतर. हं. रडत-रडत काही का असेना तिने स्वतःचं चालू केलं हे त्यांना पण अभिमान आहे. माझ्या गावात पण लोकं मला खूप नावं ठेवत होते, की डान्स करते असं-तसं. तरीसुद्धा गावातल्या लोकांनी पण मला आज डोक्यावर घेतलं. मी बिग बॉसमध्ये गेल्यानंतर माझे बॅनर वगैरे लावले. सो आईला आणि मला खूप छान वाटते ती गोष्ट म्हणून काय नाही वाटत आता. हं, हं, हं. असं. बरं आता तू जसं म्हणालीस, तुझ्या संघर्षाबद्दल बोललीस, तर मला सांग की आत्ता लावणी म्हटलं ना, की त्याला एक शृंगारिक रस हो. आहे, अदाकारी आहे, बैठकीची लावणी असे हो, बरेच हो. प्रकार आहेत. पण मुळात काय झालंय माहिती का, म्हणजे आता राधा पाटील आहे, हं, गौतमी हं. पाटील आहे, हिंदवी पाटील आहे, अशा अनेक जणी आहेत, ज्या आपल्या नृत्याच्या माध्यमातून पुढे आलेल्या आहेत. पण काही लोकांना असा प्रश्न आहे, की मुळात या लावणी करतात का? तर मला तुला असं विचारायचंय, की तू लावणी करतेस का? आणि तुझा डान्स फॉर्म नक्की कुठला आहे? कारण लोकांना ते कळतच नाहीये. आता तुझ्या स्टेज शोच्या बाबतीत बोलायचं झालंच, तर तू त्यामध्ये सगळे प्रकार ट्राय करून हो, बघितलेले आहेस. पण लावणी म्हटलं, की डोळ्यासमोर येतो मग तो गजरा, अंबाडा, हो. ती अदाकारी. काय सांगशील नक्की ह्या सगळ्याबद्दल? पहिली गोष्ट तरी मी सर्वांना सांगते, की एकदा माझा तुम्ही शो बघा. हं, हं. माझ्या शोमध्ये सगळं आहे. मी वेस्टर्न पण करते, मी घागरा पण घालते, मी लावणीसुद्धा करते आणि आजकालच्या ज्या पिढींना आवडतं तसा माझा डान्स आहे आणि तसं मी डान्स करते आणि महिलांना आवडेल अशी मी लावणी पण करते. तर एकदा येऊन नक्की बघा आणि जे तू बोलली आहेस अंबाडा किंवा हं. गजरा वगैरे हे सगळं मी करते आणि मी माझ्या शोमध्ये एकच लावणी करते हं, हं. आणि ते एक लावणीमध्ये माझं काहीच तुला असं मिस्टेक नाही दिसणार, हं. ना कोणालाच हं, जे हं. पण शो बघायला. हं. काहीच नाही दिसणार. त्या लावणीमध्ये मी फक्त लावणीचीच अदाकारी देत असते, ना की कुठलीच. हं, हं, म्हणून हं. मी सगळ्यांना सांगत असते, की टीका करण्याच्या आधी तुम्ही माझा शो बघा हं. किंवा माझा डान्स बघा. त्यानंतर तुम्ही बिनधास्त टीका करा, जर त्यात काही कमी असेल तर, त्या एका लावणीमध्ये. हं, असं मी हं. नेहमी सांगते हं, हं, हं. सर्वांना. हं.
बरं आता तू म्हणालीस, की मी एखादी लावणी करतेच म्हणजे हो. शोमध्ये पूर्ण. लोकांचं काय मागणी असते? म्हणजे जास्त करून कल कुठे आहे आता लोकांचा? म्हणजे लावणी लावणीचा हं, हं. असतोच हं, हं. नेहमी. हं, हं. जिथे महिला जास्त असतात, तिथे आमच्या साधारण मी एक लावणी करते, पण माझ्या शोमध्ये 7 ते 8 लावण्या होतात. कारण की मुली पण आहेत ना, 10 मुली आहेत माझ्याकडे. बरोबर. सो हं. त्या पण लावणी करतात, मी पण लावणी करते आणि जास्तीत जास्त आजकाल जास्त अशी उडती गाणी वगैरे डान्स करतात. जे पब्लिक भरपूर असेल तिथे असे गाणे जातात. आणि जिथे असे यात्रा वगैरे असते तिथे आम्ही जास्त लावणी सादर करत असतो आणि महिला वर्ग जेव्हा जास्त असेल तेव्हा लावणीची माग जास्त असते. हं, हं, हं. आजकाल ना म्हणजे आता तू जसं म्हणालीस तसं, की काही लोकं आहेत, की जे खरंच ह्या गोष्टींना दाद देतायत किंवा काय. पण काही वर्ग असा आहे, जो लावणीला आत्ता ज्या हं. सादर होतात, जे शोज केले जातात. पूर्वी कसं तमाशाचा हो, फड हो. आणि ह्या सगळ्या गोष्टी असायच्या. आता काय होतं, की हिंदवीचा शो आहे, राधाचा शो आहे. शो असं एक त्याला एक हां, ते एक हां. समीकरण झालंय. तर मला सांग काही लोकांचं असं म्हणणं असतं, की आता आजकाल जे काही करतात ते आयटम सॉन्ग्सच करतात. हो, हो, या हो. सगळ्याकडे तू कसं बघते? हो, आयटम सॉन्ग आत्ताच्या ह्याच्यामध्ये आयटम सॉन्गच जास्त आहेत. हं, लावणी कुठेच नाहीये आता. ना 1-2 लावणी कोणी केले तर करतात आणि मी नेहमी सांगते माझ्या शोमध्ये मी 7 तरी लावण्या घेतेच घेते. कारण की यात्रा असते का असते? कारण लावणी महोत्सव बघण्यासाठीच ही यात्रा भरवलेली असते. म्हणून यात्रेमध्ये लावणी शो महत्त्वाचा असतोच तेवढा. म्हणून मी लावणीला जास्त मान देते आणि 7 ते 8 यात्रेचा शो असला, की मी 7 ते 8 तरी लावणी घेतेच घेते. आणि आत्ताच्या पिढीमध्ये खूप जास्त वेस्टर्न झालेत. मी आधी पण सांगितलं होतं, आत्ता पण सांगते, की जे काही होतं ते आपले प्रेक्षकच आपल्याला डोक्यावर घेत असतात. हं, तर हं, हं, म्हणजे वेस्टर्न वगैरे करतात. मग लोकांना आवडल्यानंतर लोकांना आता तेच बघायला आवडतं, तर मुली पण तेच देतात. हं, मग आता कोणाची चुकी आहे ह्याच्यामध्ये आम्हालाही माहीत नाहीये. हं. पण माझ्या तर शोमध्ये मी जास्तीत जास्त लावणीच घेते. हं, हं. पण आता तू म्हणालीस तसं, की आजकालच्या काळात प्रेक्षकांचं जसं झालंय, की जास्त करून वेस्टर्न किंवा काय. हां. तर तुला वाटतं का गं, की लावणीचं कुठेतरी पारंपरिकपणा जो आहे, जो विठाबाईंनी लावणी आणली जगासमोर नारायण गावकर यांनी, अशा अनेक लावणी सम्राज्ञी आहेत. तर कुठेतरी लावणीचं पारंपरिकतेला धक्का लागलाय किंवा ती हरवत चालली आहे, असं तुला वाटतं का? आणि ती जपून ठेवण्यासाठी काय केलं पाहिजे? हो, हरवत तर चालली कारण हं, की हं. सगळे लोकं वेस्टर्न करतायत, लावणी पण करतायत. पण ते लावणी करण्याचं जे त्यांचं आहे ना, अदाकारी वगैरे ती थोडीशी त्यांची खूप वेगळी झालेली आहे. विठाबाईंनी केलेली हे खूपच आता ते नाहीच आहे. हं, विठाबाई, सुरेखाताई हं, पुणेकर ह्या हं. लोकांनी जे आधी केलंय, ते आता हरवलेलंच असणार आहे. आणि बैठकी लावणी वगैरे आता तर नाहीच करत लोकं. मी तर नाहीच बघतीये. हं, हं, हं. आता कोणाला, की बैठकी लावणी कोणी केलीये, काय केली. ह्यासाठी मी बिग बॉसमध्ये गेली होती हे सांगायला, की माझा शो तुम्ही आधी बघा, नंतर माझ्यावरती टीका करा, की मी कशी आहे. कोणाच्या राहणीमानावरून हं. जज नका करू तुम्ही त्या लोकांना, की हिचं राहणीमान असं आहे, ही हे कपडे घालते, ते कपडे घालते. त्याच्यावरून तुम्ही लोकं जज नका करू. पण तुम्ही जर शोच्या माध्यमातून जर मला ओळखताय, तर माझा शो एकदा बघा आणि त्यानंतरून सांगा, की राधा कशी आहे किंवा काय असं. बरं आता लावणीचे शोज तुझे कोल्हापूर असेल किंवा पुणे तू दौरेसारखे करतच हो. असतेस गावात, शहरात. तर काय असतं ना, की जसे हे मायबाप रसिक प्रेक्षक आपल्याला डोक्यावर घेतात, हे खरं जितकं आहे, तितकं आता तुमचे शोज म्हटल्यावरती काही आपल्याला हॉरिबल असे अनुभव पण येतात, वाईट अनुभव पण येतात आणि तुझं तर इतकं फॅन फॉलोइंग आहे, म्हणजे कुठे-कुठे एकीकडे तर आनंद आहेच, पण एकीकडे हो. भीती पण आहे. असा कुठला एखादा प्रसंग तुझ्या लक्षात राहिलाय? वाईट अनुभव तुझा? काय वाईट सांगशील? तर नाही हं, हं. पण मला ना किंवा एक लक्षात राहिलेला? हं. कर्नाटकमध्ये माझा आत्ताच शो होता हं, हं. बिग बॉसमधून आल्यानंतर आणि अच्छा. तेव्हा 4 मुलं ना खूप लांबपर्यंत गाडी घेऊन आले. अक्षरशः म्हणजे एकदम फास्ट गाडी चालवल्यानंतर आपल्या डोळ्यातून माहिती पाणी येतं हां, असं. हां, हां. तसं त्या मुलांच्या डोळ्यातून असं पाणी येत होतं. तर मला एवढं वाईट वाटलं होतं ना, मी अक्षरशः मला खूप म्हणजे मला रडायला येत होतं, की काय हे लोकं किती लांबपर्यंत आलेत असं. मग मी गाडी साईडला घेऊन त्यांना फोटो दिला आणि त्यांना मी बोलली सांभाळून जावं म्हणून. आणि मीच काय कुठली पण सेलिब्रिटी जरी असली, तरी पण तुम्ही तुमचं गाव सोडून एवढ्या लांबपर्यंत बाईकवरती फक्त येताय फोटोसाठी? हां, हं. फोटोसाठी.
तर हे नका करू. तिथे गर्दी असल्यामुळे आम्ही तुम्हाला फोटो नाही देत. पण जेवढं पॉसिबल असेल तेवढं आम्ही त्यांना फोटो देत असतो. पण तिथे पॉसिबल नाही झालं त्या 4 मुलांसाठी, तर ते एवढ्या लांबपर्यंत आले. मला तर पर्सनली मला खूप वाईट वाटतं, की एक फोटोसाठी एवढ्या लांब-लांबपर्यंत येतात आणि मी दिसते अशी दिसत असणार, पण मी आतमधून खूप सॉफ्ट आहे आणि मला पटकन रडायला हं, येतं हं. किंवा पोलिसांनी कुठल्या पब्लिकमध्ये कोणाला मारलं आणि ते मला दिसलं, तरी मी डान्स थांबवते, की नका मारू असं प्रेक्षकांना नका काही धक्का देऊ. मी 2 मिनिटं थांबते असं माझं असतं. हं. म्हणून मला वाईट वाटतं त्या गोष्टींचं, की ते बिचारे माझ्यासाठी एवढ्या लांब-लांबपर्यंत येतात आणि कधी न चुकता मी त्यांच्याकडे नाही बघितलं किंवा काय त्यांना फोटो नाही दिले, तर ते माझ्यासाठी एवढ्या लांब-लांबपर्यंत येतात. तर वाईट वाटतं त्या गोष्टीचं. हं, हं, असं. हं, हं, हं. तो एक अनुभव आहे आणि मी खूप रडली पण होती त्या टाईमाला, की एवढ्या लांबपर्यंत आणि लहान होते. काही झालं तर आपल्यावरती येणार असं मला खूप भीती पण असते ना त्या गोष्टीची, अच्छा. की घरात सांगून येतात, नाही येत, की राधाच्या शोला आहे वगैरे, तर भीती वाटत असते असं एक. बरं राधा मला एक सांग, की मी असं ऐकलंय, की म्हणजे लावणी असेल किंवा आपले सिंगिंगचे शोज असतील, कुठलाही कलाप्रकार असेल, ते करताना आपण स्टेजवर जाण्याच्या आधी जो मेकअप करतो, हां. ऑब्व्हियसली तो गरजेचाच असतो. हो. तो मेकअपचं आकर्षण अशा काही काय म्हणू, म्हणजे काही शक्तींना असतं, असं मी ऐकलंय, मला माहिती नाही. हां. तर तुला असा कुठला वाईट, हॉरिबल अनुभव आलाय का, की तो मेकअप आपण नंतर काढलाच पाहिजे, अशी एक हे आहे. बऱ्याच कलाकारांकडून मी हे ऐकलंय. तुला असा कुठला वाईट अनुभव आलाय त्या बाबतीत? की त्या नाही. मेकअपचं आकर्षण असतं किंवा काय? मला नाही आला, पण नेहमी लोकं सांगत असतात, की आमचे जे घुंगरू असतात, हां, हां, हां. ते आणि आमचा मेकअप किंवा काजळ, केसं मोकळे सोडणं, हं. हे खूप होत हां. असतात एक्झॅक्टली, भूतांना वगैरे असं. एक्झॅक्टली. तर किंवा असं वेगळी काहीतरी शक्ती असते ती आपल्यामध्ये, असं आपल्याला वेगळं असं फील होतं आणि होतं ते कधी-कधी. म्हणजे जर कुठल्या गावामध्ये शो असला हं. किंवा तिथे आपल्याला असं वाटतं ना, इथं निगेटिव्ह वाटतंय किंवा काय तुझ्या वाटतंय. बाबतीत झालंय असं? हो, असं वाटतं, की ना अ, मला असं काही दिसत नाही. माझा दिल्लीला शो होता एक ओके. आणि तिथे ना माझ्या ग्रुपमधली मुलगी मला असं वाटत होतं, की ती मला आवाज देतेय, की "राधा बाहेर ये ना, बाहेर ये" असं. हं. तर मला असं वाटलं ती खरंच मला आवाज देते. तर माझं असं होतं, की का आवाज देते? आताच मी डान्स करून आली. मी झोपली आणि मला ना पटकन असं उठल्यानंतर मला खरं शपथ मला असं वाटलेलं, की कपाटावरती ती मुलगी बसलीये. बापरे! कोपऱ्यात एक कपाट होता, सो मला असं वाटलं ती त्याच्यावरती बसली. तर मला त्याची भीती वाटली होती, की ही आवाज देऊन तिथे का बसली असं? मग मी तिला कॉल केला. मी म्हटलं, की "तू मला आवाज देतेयस का?" मग ती बोलली, "नाही गं, नाही दीदी मी झोपली." असं तसं. तो एक पॉइंट माझ्यासाठी खूपच डेंजर आहे आत्तापर्यंत आणि भुताचं माझ्यासोबत तर नाही झालंय आणि कोल्हापूरला मी शोला गेली होती. म्हणजे मी दुसऱ्या हं, ग्रुपमध्ये हं, होती. हं, हं, हं. तेव्हा असं बोलतात ना 3 रस्ता अ, हं, हं. 3 रस्त्यावरती थांबायचं हं, नसतं हं. असं-तसं आणि ती मुलगी होती खूप सुंदर दिसत होती. तेव्हा मी खूप लहान होती आणि तिचे एवढे मोठे असे केस वगैरे होते आणि 3 रस्ता होता असं आणि आम्ही तेव्हा टेम्पोतनं प्रवास करायचो. हं. म्हणजे टेम्पोमध्ये गादी वगैरे टाकून तिथून शोला जायचो. आत्ता बस, गाड्या वगैरे आहेत, पण आधी टेम्पो हं. असायचा. आणि मग 3 रस्त्यावरती थांबलो. ती बोलली, की "मला वॉशरूमला जायचंय" आणि ना ती जशी गाडीतून उतरली ना, ती खूप फास्ट पळायला लागली. म्हणजे असं झालं, विचार केला, की ही का पळते? असं हं, मस्ती पण केलं असं वाटलं. हं. पण ती खूप लांबपर्यंत पळत गेली होती. मग ड्रायव्हर वगैरे पोरं तेव्हा लाईव्ह शो असायचा. ऑर्केस्ट्रामध्ये लाईव्ह शो असतो ना, मग मुलं भरपूर होते. मग ते पळत-पळत जाऊन तिला उचलून घेऊन आले. ते एक माझ्यासाठी खूप वेगळं होतं. म्हणजे पहिल्यांदा हे सगळं बघितलं. मी असं काहीच बघितलेलं नव्हतं. तर ती खूप पळतच सुटली. मी म्हटलं, "ही का पळतीये?" तर त्याच्यानंतर मला असं कळालं, की हिला काहीतरी तिथे दिसलंय. बापरे! त्याच्यामुळं ती अशी पळते. खूप डेंजर होतं ते असं म्हणजे आता सांगता नाही येणार मला, पण मी हां. तिथे जेव्हा त्या सिच्युएशनला मला खूप भीती वाटत होती असं.
डेंजर होतं. बरं आता तू म्हणालीस, की मी एका ग्रुपमध्ये होते. तर हं. तू जेव्हा सुरुवात तुझी केलीस, तेव्हा एक्झॅक्टली कसं म्हणजे कुठल्या ग्रुपमध्ये होतीस तू? मी अंबरनाथमध्येच होती. ओके, ईस्टला ग्रुप होता तो. ओके, आणि त्याच ताईने मला डान्स शिकवला. तर ताईचं नाव नाही, धनश्री उतेकर म्हणून ओके, ताईचं नाव ओके. आहे. तर तिने मला डान्स वगैरे शिकवला. म्हणजे मला काहीच येत नव्हतं. तिला लावणीचे खूप सारे पुरस्कार पण आहेत. आत्ता पण ती ताई एवढी सुंदर लावणी करते. फक्त हेच की ताईचं नाव नाहीये. जर तिचं नाव असतं ना, खूप छान डान्स करते ती. हं, हं, हं. आणि तिचं शिकवणं तिने मला लहानपणी शिकवलंय. ते मला अजून पण साताऱ्याची गुलछडी ही लावणी आहे. ती लावणी शिकवली ती मला अजून पण बीट टू बीट लक्षात आहे, की हं. तिने कसं शिकवलंय म्हणून. म्हणजे तिचं शिकवणं पण एवढं भारी आहे. आताच तू म्हणालीस तसं, की ती खूप सुंदर डान्स करते, पण तिचं नाव नाही आहे. हो. तर मला सांग, की राधा पाटील असेल, हिंदवी असेल, अशा बऱ्याच तुम्ही ज्यांची नावं झालेली आहेत. पण अशा काही डान्सर्स आहेत ज्या खूप सुंदर नृत्य करतात, पण त्यांचं नाव नाव नाहीये. नाहीये. हे साधारण कशामुळे होत असेल हे? सोशल मीडियामुळे जास्त तुम्ही हिट झालात असं तुम्हाला वाटतं, की कसं काय? ह्याकडे कसं बघतेस? सोशल मीडिया तर तेवढंच आपलं स्ट्राँग पाहिजेच नावासाठी. हं, अ, हं. मी जेव्हा ऑर्केस्ट्रामध्ये काम करत होती, कोल्हापूर आणि पुणे हे असं आहे, की त्यांना जर आवडलं ना, ते डोक्यावर त्या व्यक्तीला घेऊन ठेवतातच. तसं मला कोल्हापूरच्या प्रेक्षकांनी असं डोक्यावरती घेऊन ठेवलं, की राधा, राधा, राधा. तर मग त्यांच्यामुळेच मी आज इथे आहे, मी तर म्हणेल. पुणे, कोल्हापूर ह्या सगळ्या भागातल्या लोकांमुळे मी आज इथे आहे, मला तरी वाटतं. ह्या साईडला जी पण व्यक्ती येते, ती डान्स करते आणि जर लोकांना आवडतं, तर तिचं 100% नाव आहेच म्हणून समजायचं. हं, हं, हं. हो, आत्तापर्यंतचा माझा अनुभव आहे तो, की इथे आलोय, शो केला, तर त्या व्यक्तीचं नाव होतच होतं. हं, हं, हं. हं. असं कुठल्या पॉइंटला झालं, की राधा पाटील, आता लोकांना राधा पाटील माहिती झाली आहे. अ, कुठला माझा शो हां. किंवा शो मी म्हणजे करतच नव्हती. हं, हं. म्हणजे माझा स्वतःचा नाहीच होता. माझा मित्र होता एक, माझी जी मैत्रीण होती एक, ते दोघांचे कपल्स होते. सो आम्ही फिरायला आलो होतो पुण्यामध्ये. हं. पुणे मला माहितीच नाही होतं. मी कोल्हापूरमध्ये जास्त शो करायची. चाकण चौकात हॉटेल होतं. आम्ही लोणावळ्यात आय थिंक फिरलो वगैरे आणि चाकण चौकामध्ये तिथे स्टे केला होता. मग तिथे त्याचा एक मित्र आला होता. तेव्हा त्याच्याकडे माझा व्हिडिओ होता लावणीचा, ऑर्केस्ट्रामधला त्या हां. साईडच्या गावाकडचा. तर तो असंच बघता बघत होता. मग तो बोलला, की "अरे, ही तर आपली राधाच आहे" म्हणून. मग तो बोलला, "हां का? मला ही मुलगी खूप आवडते," असं तसं. मग मी बाजूच्या रूममध्ये होती. मग मी बाहेर आल्यानंतर मला बोलला, की अ, "मी खूप दिवसापासून हा व्हिडिओ ठेवलाय." मग त्याच्या चौकामध्ये दहीहंडी हं. होती. तेव्हा त्यांनी माझा शो तिथे ठेवला. तेव्हापासून माझं नाव झालं. हं, 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 हं. असं झालं ते. बरं एकंदरीतच मगाचपासून बोलताना बिग बॉसचा सारखा उल्लेख होत होता. तर बिग बॉसमध्ये तू गेलीस. खरं तर तू 2 आठवड्यात बाहेर आलीस हे अपेक्षित नव्हतं. हां. पण ठीक आहे 2 आठवडे पण तू गाजवलेस. तर त्या बिग बॉसमधला अनुभव काय सांगशील कसा होता बिग एकंदरीतच? बॉसमधलं जे घर आहे ते हं. अ, ते आपल्याला म्हणजे सवय नसते ना आणि मला तरी ना अशा वेगवेगळ्या लोकांसोबत राहणं किंवा बरोबर. त्यांच्यासोबत बोलणं अशी सवय नाही. मी पटकन मिक्स नाही होत कोणामध्ये. मला शांत राहून कोण माझ्याशी बोललं, मी त्यांच्याशी बोलली, तर मग मी खूप फ्री होऊन जाते. पण मला स्टार्टिंगला पटकन कोणासोबत असं फ्री व्हायला नाही आवडत. म्हणजे स्वभावच नाहीये तो. हं. तर त्या घरामध्ये पण माझं असं झालं, की कोण लोकं आहेत, कुठून आली आहेत, असं मला खूप एकटं-एकटं वाटत होतं. नंतर माझी मैत्रीण अनुश्री बनली. अगोदर हं, माझी हं. मैत्रीण खास तन्वी होती, हो. अनुश्री म्हणजे आमचा जो वाडा होता, हं. ते आमचे ग्रुप. मग मला असं करमायला लागलं, पण मला सारखं आईची आठवण येत होती. आतमध्ये राहणं एवढं डेंजर आहे, की मला तरी वाटतं, की जे राहतायत त्यांना खरंच बाबा सलाम आहे. हं. एवढे दिवस राहून ट्रॉफी वगैरे घेऊन येतं. सूरज चव्हाण ट्रॉफी हं, जिंकला होता हं, हं. मागच्या सीझनची. तर मी तर त्याचा विचार करत होती, की तो कसा काय राहिला असेल एवढ्या लोकांमध्ये, हं. एवढ्या दिवस ट्रॉफी पण घेऊन आला. कसा काय राहिला असेल? खूप म्हणजे विचार करण्याची गोष्ट आहे. ना फोन आहे आपल्या हं, हातामध्ये, हं. ना आपल्याला टाईमावरती बाहेरच्या जेवण आहे. जगाशी काहीच संपर्क नाही. हां, हं, काहीच नाहीये. हं.
तिथे आपण जिंकणार, मग ते आपल्याला राशन भेटणार. त्यामध्ये आपल्याला 8 दिवस काढायचे आहेत आणि ते सगळं मला खूप टेन्शन यायचं, की बापरे! एवढे लोकं आहेत, कसं होणार आपलं हे ते. आणि मी खूप रडायची. तर मला असं झालं, की मला बाहेर जायचंय. मग मी कॅमेरामध्ये बोलले होते, की मला बाहेर हं. जायचंय म्हणून. हं, हं. मग मला वाटलं नव्हतं, की ते मनावर घेतील, पण त्यांनी बोलले, "ठीक आहे, जा बाहेर." हं, हं, हं. असं झालं ते. हां, म्हणून तू मी 2 हप्त्यामध्ये बाहेर आली. अच्छा. हां, आता तू बोललीस तसंच, की तिथे राहणं म्हणजे खूपच कठीण आहे. खूप जास्त. पण बिग बॉसच्या घरात जाण्याआधी तू बिग बॉस पाहिलं असशील ना किंवा तुला नाही ना, तेच मग हा झालं निर्णय माझं. कसा घेतला? माझं असं होतं, हं. की लोकं ज्या नजरेने आम्हाला बघतात, लोकांना असं वाटतं, की ह्या मुलींमुळे लावणी आपली कुठेतरी हरवली आहे हं, किंवा हं. काय झालं आहे किंवा आम्हाला ज्या प्रकारे नावं ठेवली जातात, त्यासाठी मी बिग बॉस प्लॅटफॉर्म निवडला, की हा एवढा मोठा प्लॅटफॉर्मवरती जर मी बोलते, तर हे सगळीकडे पोहोचणार आहे. म्हणून मी तिथे बोलत होती, की तुम्ही माझा शो बघून माझ्यावरती टीका करा. दीपाली ताई तिथे होती. दीपाली हं. ताईने कित्येक वेळेस तरी माझ्या लावणीवरती म्हणजे इनडायरेक्टली ती मला नव्हती बोलत. एक्झॅक्टली मला ह्याविषयीच तुला विचारायचंय, की दीपाली ताईंनी एक स्टेटमेंट केलं, हो, की आजकाल लावणी कुठेतरी हरवली आहे, हो. म्हणजे बार डान्सर स्टेजवर आलेले हां. आहेत. हो, त्यानंतर तुमचं सगळं क्लिअर झालं पण. हो. पण मला सांग, दीपाली ताईने हे स्टेटमेंट करणं, ते तुला नव्हतं हे तुला कालांतराने कळलं. हं. पण तिने हे स्टेटमेंट का केलं असावं असं तुला वाटतं? आता काय बोलू? मला असं वाटतं, की तिने बघितलं असणार आहे. आता मला सारखं-सारखं तेच ते नाव घेऊन मला नाही पुढे जायचंय. तिने बघितलं असणार आहे, की आधीच्या लोकांनी काय केलं आणि आत्ताची लोकं काय करतायत. त्यामुळे तिने ते बोलली आणि मला असं वाटत होतं ती मला बोलली आहे. सो मी क्लिअर केलं तिला, की हं, "तू कोणाला बोलतीयेस हे?" तर हं, ती मला क्लिअर होती, की "मी तुला नाही बोलली, पण हं. मला हे सांगायचं होतं." पण माझं असं होतं, की लावणी क्षेत्रातून मी एकटी इथे आली मग तू माझ्याकडे बघूनच तू अशी बोलतीयेस ना. मग तिने क्लिअर केलं, की मला तुला बोलायचं नव्हतं. मला काहीतरी तुझ्या थ्रू वेगळंच कोणाला तरी बोलायचं होतं. सो मी ते बोलली आणि कोणाला बोलायचं असं तुला वाटतं? मला नाव नाही घ्यायचंय. प्लस मी ओके. तिथे डान्स वगैरे केला. हं, मग ती ती लावणी बघून मला बोलली, की "ही असते लावणी" म्हणून. मग मी तिला बोलली, "ही असते लावणी, मग तू मला आधी हं, माझा शो बघ आणि हं, त्यानंतरून टीका कर, की अ, राधा लावणी करतीये की नाही करतीये. हं. त्याच्यावरती तू मला जज कर. तू डायरेक्टली माझ्या थ्रू दुसऱ्यांना मेसेज नको पोहोचवू." असं माझं म्हणणं होतं. आता तू म्हणालीस तसं, की तुझ्या थ्रू तो कोणाला तरी मेसेज मेसेज पोहोचवला पोहोचवायचा गेला. होता. तर मला सांग, की अश्लील हावभाव हल्ली लावणी करणाऱ्यांमध्ये होतात. म्हणजे अलीकडेच आता मध्ये सुद्धा एकीचा व्हिडिओ व्हायरल होतोय. तू बघितला असशील असं मला वाटतं. कधी? मी नाव घेणार नाही त्यांचं. एक नृत्यांगना आहे, तिचा पण अश्लील हावभाव करतानाचा व्हिडिओ आत्ताच परवाचीच गोष्ट आहे. तोही व्हायरल होतोय. तुला काय वाटतं हे सगळं काय म्हणू आपण म्हणजे पब्लिसिटी आपली होण्यासाठी किंवा आपण मोठं होण्यासाठी काही जणी आहेत हे करतात का त्यासाठी, की आपलं हो, नाव हो. व्हावं? मी मागच्या वेळेसच बोलली होते, की हं, लोकांना असं वाटतं, की आपण काही पण केलं स्टेजवरती, घाणेरडे हावभाव वगैरे केले, हं, तर आपलं नाव होतं. असं काहीच नाही आहे. आपण म्हणजे मला असं वाटतं, की आपले स्टार्स खूप महत्त्वाचे आहेत. आपली कला तेवढीच खूप हं, महत्त्वाची आहे. हं. आपण जेवढं कला सुंदर सादर करू, जेवढं आपण लोकांना आपल्याकडून अट्रॅक्शन्स असे करू आणि एक लावणी ही अशी आहे, की हावभावावरून हं, आपल्याला पब्लिक वरती घेऊन जात असते. तर बरोबर. ते तुम्ही हावभाव द्या. असे घाणेरडं करून जर तुम्ही वरती जाणार असेल, तर तुमचं नाव खराब होणार आहे. त्यावरून तुम्हाला तुमची फॅमिली पण जज करणार आहे. त्यामुळे मला तरी वाटतं, की हे घाणेरडं सगळं नाही करून तुम्ही सुंदर अशी कला सादर करून स्वतःचं नाव करा. हं. मी तर हेच बोलेन. आता तू म्हणालीस तसंच, की जे बिग बॉसमध्ये झालं म्हणजे ते तुला नव्हतं, ते इतरांना हो. होतं. पण या इतरांमुळे ना तुझ्यासारख्या अनेक जणी आहेत ज्या तू ज्या प्रकारात नृत्य करतेस किंवा काय, अश्लील हावभाव न करता हं. त्या प्रकारात नृत्य करतात. पण कुठेतरी हे तुम्हाला बोललं जातं. हां. म्हणजे तुमचा त्याच्यात काहीच संबंध नसतो. तुम्ही तुमचं काम प्रामाणिकपणे करताय. हं. तर तो कुठेतरी तुझ्यासारख्या मुलींवर त्याचा परिणाम होतो. तुझ्यासारख्या नृत्य करणाऱ्यांवर त्याचा परिणाम होतो. या सगळ्याकडे तू कसं बघतेस?
मी म्हणून तिला क्लिअर केलं, की हं, "तू आधी आम्हाला बघ किंवा आमचा विचार कर, हं, त्यानंतर तू जज कर. डायरेक्टली हं. तू असं नाही बोलू शकत, बरोबर. की तुम्ही घाण आहेत किंवा हे." तर बरं राधा, आता हे क्षेत्र म्हटलं, कुठलंही क्षेत्र म्हटलं, की त्याच्यात स्पर्धा आली आणि आता कुठेतरी ना राधा वर्सेस गौतमी असं दिसतं आणि काही वर्गाचं असं मत आहे, काही वर्ग जो तुझा चाहते वर्ग आहे तो आहेच, नो डाउट. पण काही वर्गाचं असं म्हणणं आहे, की राधा गौतमीच्या स्टेप्स फॉलो करते. कसं बघतेस या सगळ्याकडे आणि काय सांगशील? कोण आपल्याला हं, स्टेप मी तर नाही फॉलो करत, ना हं, हं, माझा ग्रुप फॉलो करत. हं, कारण की माझ्या ग्रुपला मी स्वतः शिकवते, की आपण माझ्यामध्ये रॅप वगैरे हं, जे हं. डान्स आहेत किंवा माझं जे मॅशअप वगैरे आहे त्यावरती स्टेप स्वतः मीच सांगते, की आपण हे करूयात, ते करूयात बरोबर. किंवा मी YouTubeवरती बघून स्टेप काढेल. पण त्यांच्या ग्रुपमधले आमच्याकडे एकही स्टेप नाहीये आणि जे कंबर हलवणं वगैरे होतं हे आधीपासून आम्ही करत होतो. फक्त हेच की एखाद्या मुलीचं नाव झालं तर लोकं लगेच जज करतात, की त्या मुलीचं सगळे कॉपी करतायत. असं काही नसतं. हं, कारण की आधी आम्ही सुद्धा ते स्टेप केलेले आहेत, पण आम्ही तेव्हा फेमस नव्हतो. हं, तेव्हा आमचा व्हिडिओ नव्हता. म्हणून तुम्हाला असं वाटतं, की आम्ही त्यांना कॉपी करतो किंवा आम्ही त्यांना फॉलो करतो असं काहीच नाही आहे. आम्ही स्वतः आमचे स्टेप काढलेले आहेत. आम्ही स्वतः आमचे स्टेप म्हणून राधा पाटीलचं वेगळं नाव आहे आणि बाकींच्या पाटीलचं वेगळं नाव आहे. हं, हं, असं हं. म्हणते मी. हं, हं. बरं, तुझ्याविषयी ना म्हणजे बिग बॉसच्या घरात पण जेव्हा तू बाहेर आलीस त्यावर पण चर्चा झाली खरं. पण पुन्हा एकदा विचारते, की राधा पाटीलचा इतका मोठा चाहते वर्ग आहे, जास्त करून मुलांमध्ये, तरुणाईमध्ये. हां. तर तुझ्या पर्सनल लाईफविषयी अनेकांना अशी क्युरिओसिटी आहे, की बाबा राधा सिंगल आहे का? तर बिग बॉसमध्ये पण तू म्हणाली होतीस, की तू रिलेशनशिपमध्ये होतीस. पण आता तसं काही आहे का, की आता नाही. तू सिंगल आहेस? नाही, मी माझा अनुश्री सोबत बसले हं, होते आणि म्हणजे ती तिचं सांगत होती, की माझं असं झालं, तसं झालं. तर मी माझं सांगितलं, की हं, माझं पण आधी पास्ट होता. तो आम्ही आम्ही स्वतः असं राहिलोय, आम्ही फिरलोय वगैरे. पण आता ते सगळं नाहीये माझ्याकडे. तर माझ्याकडे फक्त माझा ग्रुपच आहे. हे हे मला सांगायचं होतं. पण बिग बॉसमध्ये असं आहे ना, एडिट करून जेवढं हं. बाहेर दाखवता येईल ना, तेवढंच ते एडिट करून दाखवलं गेलंय. म्हणून मी स्वतः बाहेर येऊन शॉक होती हा व्हिडिओ बघून, की अ, हे का नाही सांगितलं? पुढे मी हे पण शब्द बोलली, की "हा माझा पास्ट आहे. मी हं. तुला एक माझा पास्ट शेअर करू का? तू त्या मुलाला ओळखशील का? तो पण खूप फेमस आहे." असं मी सांगून मग नंतर माझं मी मांडले, जे आधीचं माझं झालंय. मग ते एडिटिंग करून ते तुम्ही बाहेर दाखवले. मग लोकांना असं वाटलं, "अरे, राधाचं असं आहे, राधाचं हो, कारण तसं आहे." त्यामुळे काय झालं सोशल मीडियावर हा आहे राधाचा बॉयफ्रेंड हो आणि असं करून कोणाचेही फोटो त्याच्यामध्ये दाखवण्यात आले, की हा आहे, ते आहे. असं काहीच नाहीये. माझा बॉयफ्रेंड जो होता, तो हं, इंडस्ट्रीमध्ये सिंगर होता. तो आता नाही हं, आहे. हं, हं. आता मी सिंगल आहे आणि मी माझा शो खूप छान करतीये. हे सगळं विसरा. बरं, ठीक आहे. बरं राधा, तू आता आम्हाला स्टेज शोच्या माध्यमातून दिसतेसच. त्यानंतर तुझे काही गाण्यांचे शूट्स पण झालेत. तर बिग बॉसच्या माध्यमातून तू रिएलिटी शोमध्ये हो, आम्हाला हो, हो. दिसलीस. तर आता नवीन काय डोक्यात चालू आहे का? मोठ्या पडद्यावर राधा पाटील आम्हाला कधी दिसणार असं हो, काही आहे का? आता माझा एक पिक्चर चालू आहे. हं, हं. सातारा साइडला शूट त्याचं आहे हं. आणि मला असं वाटतं येईल तो 6 महिन्यामध्ये तरी. मराठीचा? मराठी मूव्ही आहे हं, हं. आणि मला आत्ताच रिसेंटली सोनी टीव्हीवरून पण हिंदीची ऑफर आली आहे. हं. तर म्हणजे मी बिग बॉस? नाही पिक्चर? हं. सीरियलची ऑफर ओके, आली सीरियल. आहे हं. हिंदी. तर मी माझं असं आहे की म्हणजे माझं मराठीचं हं. आहे ना, असं की मी मराठीच बोलेल असं तसं. अच्छा. तर हिंदीमध्ये मला लवकर मला जमेल की नाही हे मला माहीत नाहीये. पण बघू जर मला जमलं किंवा माझ्याकडून झालं तर मी तो पण प्रयत्न करेल. हं, हं, हं. बरं राधा, मला जाता-जाता आज या महिला दिनानिमित्त तुला असं विचारायचंय, की अ, तुझ्यासारख्या अशा अनेक जणी आहेत, की ज्यांना ह्या क्षेत्रात यायचंय, ज्यांना आपलं नाव करायचंय. पण तू सुरुवातीला म्हणालीस तसं, की घरून तेवढा पाठिंबा तुला नव्हता. नाही मार पण होता. खाल्लायस हो. तू. आता सगळेच एक्सेप्ट करतात. जेव्हा
काय म्हणू आपण यशाच्या शिखरावर असतो तेव्हा सगळेच एक्सेप्ट करतात आणि कुठेतरी आई-बाबांचा पाठिंबा पहिला नसणं म्हणजे त्यांचं असं असतं, की डान्स आहे, हो, कसं लोकं काय हो. बोलतील? ह्या सगळ्या गोष्टी असतात म्हणून कुठेतरी ते पण तो हां. निर्णय घेऊ शकत नाहीत. पण ज्या मुलींना ह्या क्षेत्रात यायचं आहे, त्यांना तू काय सांगशील? काय सल्ला देशील या महिला दिनानिमित्त? मी हेच सांगेल, की तुम्ही असं काही घाण करू नका, की आपल्या आईचं किंवा आपल्या बापाचं नाव खाली जाईल. तुम्ही सादरीकरण एवढं सुंदर करा किंवा असं लावणी करा किंवा वेस्टर्न करा. पण तुम्ही असं करा, की जे लोकांना आवडेल, ते बघता येईल, म्हणजे फॅमिलीला बसून बघता येईल असं तुम्ही करा आणि कला जर तुमच्याकडे आहे, तर कधी ना कधी तुमचं नाव होणारच आहे आणि प्रामाणिकपणे जे आपण कला सादर करतोय आणि आपल्यामध्ये ते गट्स आहेत, तर आपलं सगळ्यांचं नाव होतंच. म्हणून मी हेच सांगेल, की घाणेरडे हावभाव करू नका किंवा घाणेरडं काय करू नका, की ज्याच्याने आपल्या फॅमिलीला पण त्याचा त्रास होईल किंवा दुःख होईल. मनापासून करा आणि छान असे हावभाव करून करा, म्हणजे नाव होईल. हं, हं, हं. राधा, तू वेळात वेळ काढून आमच्याशी गप्पा मारायला इथे आलीस, त्यासाठी आमच्या टॉप न्यूज मराठीच्या संपूर्ण टीमकडून मी तुला पुन्हा एकदा थँक यू म्हणते. थँक यू. खूप छान वाटलं तुझ्याशी संवाद साधून. थँक यू. थँक यू. तर आता आपल्यासोबत होती आपल्या सर्वांची लाडकी नृत्यांगना राधा पाटील. राधाची कलेवरची निष्ठा, जिद्द, संघर्षातून घडलेला तिचा प्रवास आणि पुन्हा एकदा ती कोणाच्याही स्टेप्स फॉलो करत नाही. त्याबरोबर हा तिचा जो जो प्रवास आहे तो अक्षरशः अनेकींना प्रेरणादायक असा आहे. तूर्तास इथेच थांबूयात. अशाच ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.